कोलकाता बाडी. कोलकाता लोकसंख्येच्या मानानं नसलं तरी लोकसंख्येच्या घनतेच्या मानानं म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटीनुसार भारतातलं 1 नंबरचं शहर आहे कोलकाता. याचा अर्थ कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोक राहतात आणि त्यामुळंच बहुतांशी कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा लोअर मिडल क्लासमधले असलेले हे लोक मुंबईत जशा चाळी आहेत तशा सारख्या चाळींमध्ये राहतात. कोलकातामध्ये या चाळींनाच बाडी म्हणलं जातं. आणि आजची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट अशाच एका बाडीमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. चला तर मग ब्रह्मराक्षस प्रेझेंट्स सच की कहाणी या चॅनलच्या या भागाला सुरुवात करू. आता ही जी बाडी आहे हिची रचना चौरस आकृती होती. म्हणजे तिच्या चारी बाजूनी बिल्डिंग होती आणि मध्ये मोकळी जागा होती. बिल्डिंग 3 मजली होती आणि मधली मोकळी जागा बाडीमधले जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम करण्यासाठी, म्हणजे लग्न असेल, कोणाचा बारसा असेल किंवा अजून काही कार्यक्रम असतील, खास करून दुर्गापूजा असेल, तर त्याच्यासाठी ती मधली चौक वापरला जायचा. रस्त्याकडला लागून, मेन रोडला लागून जी बिल्डिंगची बाजू होती त्याच्या मधोमध आत बाहेर करायला जागा होती. तिथून आत आल्या आल्या डाव्या हाताला एक छोटीशी पण खोल अशी एक विहीर पण होती. याच बाडीमध्ये सुवर्णा नावाची 18 वर्षाची एक मुलगी राहायची, तिच्या आई वडील आणि तिच्या लहान भावाबरोबर. आणि सुवर्णा तिच्या आईच्या म्हणजे सुषमाच्या गळ्यातलं ताईत, म्हणजे जीव की प्राण. सुवर्णाबद्दल कुणीही काही बोललेलं सुषमाला चालायचं नाही. आता सुवर्णा त्याच बाडीमध्ये ग्राउंड फ्लोअरला राहणाऱ्या अशोक नावाच्या एका मध्यमवयीन रिक्षा चालकाच्या प्रेमात पडली. अशोकचं लग्न झालेलं होतं, त्याला 3 मुलं होती, पण यानंही सुवर्णाला फारसा फरक पडला नाही. म्हणून मग एके दिवशी जेव्हा अनिका, अशोकच्या बायकोला त्यांच्या या अफेअरबद्दल कळलं, तेव्हा ती सुवर्णाच्या घरी गेली. सुषमा एकटी होती, सुवर्णा कॉलेजला गेलेली होती. अनिकानं जेव्हा तिला सुषमाला सांगितलं की असा विषय, तर सुषमानं अनिकाला आश्वासन दिलं की सुवर्णा घरी आली की मी तिच्याशी बोलते. पण गंमत अशी होती की सुषमाला फक्त यांच्या अफेअरबद्दल माहितीच नव्हतं, तर आक्षेप तर सोडा, तिचा त्यांना पाठिंबा होता. पाठिंबा असायचं कारण पण तसंच इंटरेस्टिंग होतं की अशोक जेव्हा केव्हा सुवर्णासाठी काही गिफ्ट आणायचा ना, तेव्हा तो सुषमासाठी पण काही ना काही घेऊन यायचा. त्यामुळं आश्वासन देऊन सुद्धा सुषमानं काहीही केलं नाही. आता हे जे एन्काउंटर होतं याला 2 महिने होऊन गेले. ते नॉर्मली अशोक सकाळी जायचा, तो संध्याकाळी रात्रीपर्यंत उशिरापर्यंत का असेना पण रिक्षा घेऊन परत यायचा. पण गेले 3 दिवस अशोक कुठेतरी गायब होता. 3 दिवसापूर्वी सकाळी रिक्षा घेऊन निघालेला अशोक 3 दिवस झाले तरी घरी परतला नव्हता. तो अशोक कुठं आहे याची विचारपूस करण्यासाठी अनिका सुषमाच्या घरी गेली. सुषमा म्हणली की मला काही ते अशोकबद्दल माहीत नाही आणि सुवर्णा सुद्धा 2 दिवस झाले इथे नाहीये, सुवर्णा तिच्या आजीकडे गेलेली आहे. अनिकाला काही हे पटलं नाही, पण आता पर्याय नव्हता, ती घरी आली परत. संध्याकाळी झाली आणि अनिकाला आपल्या घरातनं एकदम दिसलं की सुवर्णा बाडीमध्ये आत येते. जसं अनिकानं सुवर्णाला बघितलं तशी ती धावत तिच्याकडे गेली आणि तिला जाब विचारायला लागली. त्यांच्यात बाचाबाची सुरुवात झाली, त्यांच्यात जोरजोरात आरडाओरडा, भांडणं चालू झाली. त्यांचा आवाज, आरडाओरडा ऐकून बाडीतले सगळे लोक तिथं जमा झाले. आणि विषय असा होता की सुवर्णाचं जे वागणं होतं, सुवर्णाचं जे अफेअर होतं, त्याच्यामुळं लोक मुळातच आधी नाराज होते सुवर्णावरती, कारण त्यांना असं वाटत होतं की हिच्या या वागण्याचा परिणाम आपल्या मुलांवर पण होऊ शकतो. तर तो राग आणि त्यात ज्या उद्धटपणे आणि उर्मटपणे सुवर्णा अनिकाशी बोलत होती, ते याच्यामुळं त्या गर्दीला इतका राग अनावर झाला की त्यांनी सगळ्यांनी मिळून सुवर्णाला मारायला सुरुवात केली. सुवर्णाला मारायला सुरुवात केली तर सुवर्ण जोरजोरात ओरडायला लागली. तिचा आवाज वरतीपर्यंत पोहोचला, 3ऱ्या मजल्यावरती सुषमाच्या कानात पडला. सुषमा धावत बाल्कनीत आली. तिने खाली बघितलं की आपल्या बाळाला इतके सगळे मुलं लोक मिळून मारतायत. ती तशीच आत गेली. तिनं एक कंदील पेटवला आणि कंदील घेऊन बाहेर आली बाल्कनीत आणि जोरात ओरडून म्हणाली की तुम्ही तिला मारायचं थांबवा, नाहीतर मी आत्ता स्वतःला पेटवून घेते. सगळे जरा दचकले, सगळे थोडे बाजूला झाले. सुषमा हळूहळू करून 3 जिन्यांवरनं उतरून खाली यायला लागली. ती तळमजल्यापर्यंत पोचलेली होती. ती सुवर्णाकडे जाणार तेवढ्यात तिचा कशात तरी पाय अडकला आणि ती जोरात खाली पडली. तिच्या हातातला कंदील खाली पडला, त्यातलं सगळं रॉकेल सांडलं. ते रॉकेल
आणि सुषमाच्या अंगात असलेला कॉटनचा गाऊन यांनी क्षणात पेट घेतला. सुषमा जळायला लागली. काय होतंय याचा अंदाज येऊन भानावर येऊन लोकांनी आग विझवेपर्यंत सुषमा जवळजवळ 80% भाजली होती. त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. सुषमानं 3 दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली. मरता मरता मात्र सुषमानं शेवटचं वचन सुवर्णाला दिलं. सुवर्णा 3 दिवस एक क्षणही आपल्या आईच्या बाजूने हलली नव्हती. सतत रडत होती, पण ती हल्ली बिलकुल नव्हती. तर जाता जाता सुषमा सुवर्णाला म्हणाली की काही काळजी करू नको, मी सदैव तुझ्या सोबतच असेल. ही बातमी बाडीत पसरली. तर सुवर्णाला मारहाण करण्यात जवळजवळ प्रत्येक जण त्या बाडीतला सहभागी होता. त्यामुळे प्रत्येकाला भीती होती, कारण असं म्हणतात ना की मरताना शेवटचं जे वचन कोणी दिलं असेल तर ते 100% ते पूर्ण करतात. त्यामुळे सगळे घाबरून गेलेले. अशात 15-20 दिवस गेले, काही घटना झाली नाही आणि बाडीतलं आयुष्य पूर्वपदावर यायला रुळावर यायला सुरुवात झाली. सुवर्णाची साक्षी नावाची एक मैत्रीण होती, क्लासमेट होती, त्याच बाडीमध्ये राहायची. सुषमा गेल्यापासून साक्षीनं सुवर्णाला एक क्षणही एकटं सोडलं नव्हतं. ती सतत सुवर्ण बरोबर असायची. कॉलेजमध्ये काय अभ्यास झाला काय नाही झाला तो ती सुवर्णाला सांगायची आणि सुवर्णाकडून करून घ्यायची की तिचं नुकसान होऊ नये. असंच एक दिवस साक्षी बाडीत परत येत होती बाहेरून आणि विहिरीजवळून ती जात होती. तर तिला अचानक असं वाटलं कोणीतरी तिला धक्का दिला आणि ती जोरात खाली पडली. तिनं उठून आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला कोणीही नव्हतं. थोडीशी घाबरली, पण काही प्रश्न डोक्यात घेऊन ती तशीच घरी गेली, ती आवरली आणि ती सुवर्णाकडे गेली. सुवर्णाला अभ्यास काय झाला काय नाही ते सांगत होती, पण सुवर्णा त्या दिवशी शून्यात नजर लावून बसलेली होती, हरवलेली होती. अचानक साक्षीनं सुवर्णाच्या डोक्यावरनं हात फिरवला. बाळा, मी आली आहे, काही काळजी करू नको, मी इथंच आहे. त्या आवाजातला ओलावा, त्या आवाजातली ऊब, आत्मीयता, प्रेम सुवर्णानं एका क्षणात ओळखलं. सुषमा परत आलेली होती. तुला आता कोणी त्रास देणार नाही बाळा, मी इथंच आहे आणि मी कुठेही जाणार नाही. एवढं सुषमा बोलली आणि अचानक साक्षीला जाग आल्यासारखं साक्षीचे डोळे उघडले. भानावर आली साक्षी. साक्षीला कळेना की 2 मिनिटापूर्वी आपण सुवर्णाच्या समोर बसलेलो होतो, तो आपण शेजारी कसे आलो. आणि 2 मिनिटापूर्वी ही जी शून्यात नजर हरवलेली सुवर्णा होती ती अचानक तिच्या चेहऱ्यावर हास्य कसलं. पण त्याचबरोबर साक्षीला आपलं डोकं जड झाल्यासारखं वाटलं, म्हणून ती तडक आपल्या घरी निघून गेली. पण त्या दिवसानंतर साक्षीचं वागणं बदललं. म्हणजे जी साक्षी कधी कॉलेज चुकवायची नाही ती कॉलेजला जायचं बंद केलं तिनं. दिवस दिवस ती तिच्या बेडवरती बसून राहायची. जेवायची तेव्हा जेव्हा सुवर्ण सोबत असेल. म्हणजे जर सुवर्ण नसेल तर 3-3, 4-4 दिवस ती काही न खाता काढायची. इतका तिच्या वागण्यात बदल झाला. एवढंच नाही तर तिच्या आईनं 1-2 वेळा तिला रात्री झोपेत चालताना बघितलं, म्हणून त्या दिवसापासून तिची आई तिच्या हाताला एक दोर बांधायला लागली आणि त्या दोरखंडाची दुसरी बाजू ती आपल्या हाताला बांधून ठेवायची की रात्री ही कुठं जायला नको. अशातच एक दिवस रात्री 2:30च्या सुमारास साक्षीला जाग आली. तिला बाथरूमला जायचं होतं. आता रात्री 2:30 वाजता कशाला कोणाला उठवायचं, आईला कशाला त्रास द्यायचा, म्हणून तिनं हातातली दोर काढली आणि त्या बाडीमध्ये जे टॉयलेट होतं ते ग्राउंड फ्लोअरला होतं, कॉमन टॉयलेट. म्हणून मग तिनं त्या हातातला दोर सोडला आणि ती खाली गेली. ती टॉयलेटपाशी आली तर तिला कोणीतरी टॉयलेटमध्ये ऑलरेडी आहे असं वाटलं, म्हणून ती 2 मिनिटं बाहेर थांबली. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि तिनं पाहिलं की आत फक्त एक काळी मनुष्याकृती आहे, सावली. मनुष्य नाहीये, मनुष्यासारखी दिसणारी सावली. ते बघताच साक्षीच्या तोंडून जोरात किंचाळी निघाली आणि ती तिथंच बेशुद्ध पडली.
साधारण 2 तासानंतर तिला शुद्ध आली. जशी तिला शुद्ध आली तशी तिनं झालेली घटना आणि आलेला अनुभव तिला सांगितला, घरच्यांना सांगितला. आणि तिचा ते ओरडणं ऐकून बाडीतले लोक पण तिथं आलेले होते, कारण बाडीत म्हणजे ते सगळे लोक एक कुटुंब असल्यासारखे राहायचे. त्यामुळे सगळे पुरुष मंडळी तिथं आलेले होते घरात. जसं त्यांनी ही घटना ऐकली तसं त्यांनी त्यांच्या बाडीजवळ असलेल्या दुर्गा मातेच्या गुरुजींना फोन लावला. ते गुरुजी सिद्ध पुरुष आहेत असं म्हणायचे, कारण बरं अनेक लोकांना त्यांनी भूतबाधेपासून मुक्त केलेलं होतं. आणि त्या मंदिरात सुद्धा अनेकांना अद्भुत अनुभव आलेले होते. म्हणून मग त्यांनी गुरुजींना बोलवलं. गुरुजी आले. गुरुजी साक्षीच्या समोर बसले. तू स्वतःहून जाणार का मी घालवू तुला? तिथल्या लोकांना काही कळेना जमलेल्या, पण गुरुजींवरती त्यांचा विश्वास होता, त्यामुळे सगळे गप्प बसले. साक्षीला ते समजलं. साक्षींनी गुरुजींना प्रश्न विचारला, कुठं जाऊ गुरुजी मी? म्हणजे तुम्ही काय विचारताय मला कळत नाही. गुरुजी हळूच हसून म्हणाले, बाळा मी तुला नाही बोलत, तुझ्याशी नाही बोलत आहे. तुझ्या आजी लपून बसली ना तिला विचारतोय की ती स्वतःहून कुठं जाणार आहे का मी घालवायला पाहिजे तिला. एवढं गुरुजींचं बोलून होईपर्यंत साक्षी एकदम कर्कश आवाजात, मी जाते, मला पहिले शब्द द्या की माझ्या बाळाला काही त्रास होणार नाही, मला शब्द द्या की माझ्या मुलीला सुवर्णाला कोणी त्रास देणार नाही, कोणी टॉर्चर करणार नाही, तरच मी जाईन. गुरुजींनी सर्वांच्या वतीने तिला शब्द दिला आणि लोकांनी एक काळी सावली साक्षीमधून बाहेर पडून दूर कुठेतरी जाताना दिसली. गुरुजींना काहीतरी शंका वाटली म्हणून गुरुजींनी एक काळा धागा तरी पण बनवून, मंत्रलेला धागा बनवून साक्षीला दिला आणि साक्षीच्या हातात बांधायला सांगितलं. असेच काही दिवस गेले. सगळं शांत होते, परत नॉर्मल होते असं वाटत होतं. दुसऱ्या मजल्यावरती एक मुस्लिम फॅमिली राहायची. आई वडील अमिना अक्रम आणि त्यांची मुलगी आसमा 17 वर्षाची. आसमा एक दिवशी असेच संध्याकाळच्या वेळेला घरी येत होती. तिचा तोल गेला. तिला पण वाटलं की कोणीतरी धक्का दिला, पण कोणी नव्हतं. आता तिला साक्षीचा किस्सा पूर्ण माहिती होता, त्यामुळे ती प्रचंड घाबरली. ती धावत पळत घरी गेली. ती रडत तिनं आईला मिठी मारली, आईला सांगितलं. पण आसमाची आई अमिना जी होती ना ती थोडीशी नास्तिक टाईप्स होती. तिचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नसायचा, त्यामुळे तिने या गोष्टीकडे टोटल दुर्लक्ष केलं. आसमाची परिस्थिती मात्र साक्षीपेक्षा जरा जास्त खराब झालेली होती. म्हणजे ते स्लीप वॉकिंग, खाणं नाही वगैरे तर चालूच होतं, पण त्याच्या व्यतिरिक्त आसमाला रात्री कोणीतरी आपल्यावर लैंगिक अत्याचार करते, लैंगिक छळ करते असं वाटायचं. सकाळ झाली की तिच्या पोटात प्रचंड, ओटीपोटात प्रचंड दुखायचं. एवढंच नाही तर तिची जी मासिक पाळी आहे ती पण अनियमित यायला सुरुवात झाली. तिनं वारंवार आईकडं या गोष्टीची तक्रार केली, पण तिच्या आईनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. एके रात्री अमिनाला म्हणजे आसमाच्या आईला कसला तरी आवाज आल्यामुळे तिला जाग आली. रात्रीचे 3 वाजले होते. जशी तिला जाग आली, तिला कुणाच्या तरी जोरजोरात कणल्याचा आणि जोरजोरात श्वास घेतल्याचा आवाज आला. जसं तिचं लक्ष आसमाकडे गेलं तसं तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो आवाज आसमाच्या तोंडून निघत होते. आणि एवढंच नाही तर आसमा वर खाली हालत होती, जणू काय कोणीतरी तिच्याशी शय्यासोबत करत असेल. तिने लगेच आपल्या नवऱ्याला उठवलं. त्या दोघांनी मिळून आसमाला ओढून बाजूला करायचा प्रयत्न केला, पण आसमा 1 इंच सुद्धा हलली नाही. घाबरून जाऊन दोघांच्या तोंडून जोरात किंचाळी निघाली आणि परत त्या बाडीतले सगळे लोक तिथं जमा झाले. त्यांनी ती घटना बघितली. घटना बघितल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांना कळलं की अमिनाला हे सगळं आधीपासून माहिती होतं, तरी अमिनानं काही केलं नाही, तेव्हा सगळ्यांनी पहिले तर अमिनाची खरडपट्टी काढली आणि नंतर गुरुजींना फोन लावला. गुरुजींनी पूर्ण घटना ऐकल्यानंतर सांगितलं की तिथं येऊन नाही, आता तुम्हाला तिला इथे घेऊन यायला लागेल. तसं अमिना, अक्रम, आसमा आणि त्या बाडीतले एक 20-25 पुरुष मंदिराकडे गेले. ते मंदिराच्या दारात पोचले तेव्हा गुरुजींनी ऑलरेडी हवन बिवनाची तयारी केलेली होती आणि गुरुजी त्या तयारीत बसलेले. त्यांनी सगळ्यांना आत बोलवलं. सगळे आत आले तरी आसमा काही आत येईना. आसमा दारातच थांबली. सगळे आसमाला बोलवत आहेत, आसमा यायला तयार नाही.
सगळे नंतर एक एक करून लोक बाहेर गेली, सगळ्यांनी मिळून आसमाला आत आणायला प्रयत्न केला. हे 20-22 जण मिळून आसमाला तसूभर सुद्धा हलवू शकले नव्हते. गुरुजींनी पाहिलं, गुरुजी दारात गेले, सगळ्यांना म्हटले तुम्ही आत जावा, मी याला घेऊन जाऊ. त्यांनी जसे सगळे आत गेले, गुरुजींनी तिच्या कपाळावरती हात ठेवला, आत जा एवढंच बोलले. गुरुजींनी असं बोलताच आसमा आत गेली. जशी आसमा देवळात दाखल झाली, मागं सगळ्यांना एक काळी सावली दिसली. आता जरा गुरुजी रागातच बोलले, मागच्या वेळेला तू शब्द दिला होतास तर का गेली नाही सोडून? तिकडून आकाशवाणी झाल्यासारखा आवाज झाला, हो नाही गेले, कारण माझा तुमच्या शब्दावरती विश्वास नव्हता. पण तुम्ही मागच्या वेळेला मला त्या साक्षीच्या अंगातून बाहेर काढल्यानंतर माझी ताकद कमी झाली होती, म्हणून मला मदत पाहिजे होती. मी मदत शोधत होते आणि मदत मिळाली. कुणाकडून? त्याच्याकडून ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली ती. त्याच्याकडून ज्याच्या प्रेमात माझी मुलगी पडली नसती तर हा सगळा विषयच झाला नसता. होय, अशोककडून. अशोक ज्याच्या गायब होण्यासाठी माझ्या बाळाला कारणीभूत ठरवून त्याच्यावरती मारहाण करायला लावण्याचा प्रयत्न अनिकाने केला होता, त्या अशोकला कुणी गायब केलं तर माहिती आहे तुम्हाला? सुवर्णाने नाही, त्या अशोकला गायब केलं तर अनिकानं, अशोकच्या स्वतःच्या बायकोनं. ज्या दिवशी अशोक गायब झाला त्याच्या आदल्या रात्री अशोक घरी जेव्हा आला तेव्हा त्याच्यात आणि अनिकामध्ये जोरदार भांडण झालं. त्या भांडणामध्ये अनिकानं रागाच्या भरात घरात भरलेला प्रेशर कुकर उचलून अशोकच्या डोक्यात घातला आणि अशोक जागेवर मरण पावला. अशोकला त्याच घरात दफन करून अनिका मोकळी झाली. पण त्यांच्यातलंच भांडणाचं कारण सुवर्णा होती आणि म्हणून अशोकच्या मृत्यूसाठी सुवर्णा कारणीभूत होती. या कारणास्तव तिचा प्लॅन सुवर्णाला पण मारून टाकायचा होता. ती यशस्वी झाली पण असती, पण मी बधी पडले आणि तिच्याऐवजी माझा जीव गेला. मला या सगळ्याचा बदला घ्यायचा होता. आणि अशोकचं पण सुवर्णावरती प्रेम होतं, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून सुवर्णाची रक्षा मी करेन आणि अशोकला त्याच्या बदल्यात अशोकची शक्ती मला मिळेल आणि अशोकला जे पाहिजे ते अशोक करेल, हे ठरलं. हा मेल्यानंतर सुद्धा ह्याला फक्त शरीर सुख पाहिजे होतं. माझं बाळ सेफ राहणार असेल तर मला हा काय करतो याच्याशी काही घेणं देणं होतं, आणि म्हणून मी थांबले. गुरुजींनी त्याच्यानंतर पूजा केली, हवन केलं आणि सुषमा आणि अशोकच्या आत्म्याला शेवटी मुक्ती मिळाली. आज या गोष्टीला जवळजवळ 4 वर्ष झाली आहेत. बाडी आता शांत आहे. कशी वाटली गोष्ट नक्की सांगा, आणि काय सजेशन्स असतील तर सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्रह्मराक्षस.